प्रश्न पहिला, संशोधनाला चालना देण्यासाठी सुपर कॉम्प्युटर कोणी लॉन्च केला? तर त्याचं उत्तर आहे IIT पटनाने. प्रश्न 2, पारंपरिक टपाल सेवा बंद करणारा पहिला देश कोणता? तर त्याचं उत्तर आहे डेन्मार्क हा देश. प्रश्न 3, भारतीय कृत्रिम बुद्धिमत्ता संशोधन संघटना IAIRO कुठे स्थापन होणार? तर त्याचं उत्तर आहे गांधीनगर इथे. पोलीस भरती MPSC सर्व स्पर्धा परीक्षांसाठी चालू घडामोडीवरती प्रश्न विचारले जातात. हेच प्रश्न अतिशय कमी वेळात मी तुम्हाला रोज देत असतो. तर चला वेळ न घालवता चौथा प्रश्न पाहूया. दिल्ली सरकार कोणाच्या सहकार्याने AI आधारित एकात्मिक तक्रार निवारण प्रणाली सुरू करणार? तर त्याचं उत्तर आहे IIT कानपूरच्या आधारे. प्रश्न 5, कोणी 2 स्वदेशी विकसित प्रलय क्षेपणास्त्रांची यशस्वी चाचणी घेतली? तर त्याचं उत्तर आहे DRDOने. प्रश्न 6, अर्जुन एरिगेसीने वर्ल्ड ब्लिट्झ बुद्धिबळ स्पर्धेत कोणते पदक जिंकले? तर त्याचं उत्तर आहे कांस्य पदक. अतिशय महत्वाचा प्रश्न आहे, त्यामुळे नोट डाऊन सुद्धा करा. प्रश्न 7 पाहूया. अजय सिंगल यांची कोणत्या राज्याचे नवीन DGP म्हणून नियुक्ती केली? तर त्याचं उत्तर आहे हरियाणा राज्याचे. प्रश्न 8, टाटा मुंबई मॅरेथॉनच्या 21व्या आवृत्तीसाठी आंतरराष्ट्रीय कार्यक्रम राजदूत म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली? तर त्याचं उत्तर आहे आंद्रे डी ग्रास यांची. प्रश्न 9, FCI चे प्रमुख म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर त्याचं उत्तर आहे RK अग्रवाल यांची. प्रश्न 10 पाहूया. चर्चेत असलेली औरश्री क्षेपणास्त्र प्रणाली कोणत्या देशाशी संबंधित आहे? तर त्याचं उत्तर आहे रशिया देशाशी. प्रश्न 11, बिहार कर्मचारी निवड आयोगाचे अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती केली? तर त्याचं उत्तर आहे आलोक राज यांची. प्रश्न 12, आंतरराष्ट्रीय नाणेनिधी IMF नुसार भारताने अधिकृतपणे कोणत्या देशाला मागे टाकून जगातील चौथी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनली? तर त्याचं उत्तर आहे जपान या देशाला. प्रश्न 13 पाहूया. भारत आणि कोणत्या देशादरम्यान डेझर्ट सायक्लोन या संयुक्त लष्करी सरावाची दुसरी आवृत्ती आयोजित करण्यात आली होती? तर त्याचं उत्तर आहे UAE सोबत. प्रश्न 14, राष्ट्रीय तपास संस्थेच्या NIA महासंचालक पदाचा अतिरिक्त कार्यभार कोणाला दिला? तर त्याचं उत्तर आहे राकेश अग्रवाल यांना. प्रश्न 15 पाहूया. कोणत्या कंपनीच्या एरो इंजिनला अलीकडेच DGCA कडून स्वदेशी उत्पादनासाठी प्रमाणपत्र मिळाले आहे? तर त्याचं उत्तर आहे हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेडला. प्रश्न 16, महिलांच्या आंतरराष्ट्रीय T20 सामन्यामध्ये सर्वाधिक विकेट घेणारी गोलंदाज कोण बनली? तर त्याचं उत्तर आहे दीप्ती शर्मा. प्रश्न 17, DRDO चे सध्याचे अध्यक्ष कोण आहेत? तर त्याचं उत्तर आहे डॉक्टर समीर वी कामत हे. प्रश्न 18 पाहूया. 2025च्या मोहम्मद बिन रशीद अल मखतूम आंतरराष्ट्रीय क्रीडा पुरस्कारांमध्ये कोणाला ग्लोबल लाईफ टाइम अचीवमेंट पुरस्काराने सन्मानित केले? तर त्याचं उत्तर आहे नोवाक जोकोविच यांना. प्रश्न 19, दक्षिण ध्रुवावर स्काईंग करणारी सर्वात तरुण भारतीय महिला कोण बनली? तर त्याचं उत्तर आहे काम्या कार्तिकेयन ही. प्रश्न 20, केंद्रीय मंत्री राम मोहन नायडू यांनी कोणत्या हेलिकॉप्टरच्या नागरी आवृत्तीच्या उद्घाटन उड्डाणाला हिरवा झेंडा दाखवला आहे? तर त्याचं उत्तर आहे ध्रुव NGI हेलिकॉप्टरला. प्रश्न 21 पाहूया. कोणत्या राज्यात इमो इनू एरात्पा उत्सव साजरा करण्यात आला? तर त्याचं उत्तर आहे मणिपूर राज्यामध्ये. प्रश्न 22, जाफर हसन हे कोणत्या देशाचे नवीन पंतप्रधान बनले आहेत? तर त्याचं उत्तर आहे जॉर्डन देशाचे. प्रश्न 23, भीमा कोरेगाव विजयाला 1 जानेवारी 2026 रोजी किती वर्षे पूर्ण झाली? तर त्याचं उत्तर आहे 208 वर्ष. असेच रोजचे चालू घडामोडीवरील प्रश्न अतिशय कमी वेळेत पाहायचे असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि व्हिडिओला लाईक करा. तुम्हाला जर या व्हिडिओची PDF हवी असेल तर आपल्या टेलिग्राम चॅनलला जॉईन करा. धन्यवाद.